श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, छोट्या गुंतवणूकदारांच्या हितरक्षणार्थ रिझर्व्ह बँकेने नुकतेच घेतलेले निर्णय या विषयावर गुंतवणूक तज्ज्ञ प्रसाद भागवत यांची तनुजा जावडेकर यांनी घेतलेली मुलाखत आजच्या भागात आपण ऐकणार आहात. नमस्कार श्रोते हो. प्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ प्रसाद भागवत सर आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. भागवत सर, तुमचे स्वागत. नमस्कार. तर आजचा आपला विषय आहे छोट्या गुंतवणूकदारांच्या हितरक्षणार्थ आरबीआयने घेतलेले ताजे निर्णय. ह्यावर आता आपण आजचा आपला भाग सुरू करूयात. भागवत सर, पहिला प्रश्न असा आहे की छोट्या गुंतवणूकदारांची फसगत होते किंवा त्यांना चुकीची फायनान्शियल प्रॉडक्ट्स विकली जातात, हे खरं आहे का? खरं म्हणजे हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सध्या मार्केटिंगच्या जमान्यामध्ये प्रत्येक बाबतीतच आपल्याला थोड्याफार प्रमाणात हा अनुभव येतो की अनावश्यक गैरसमजांतून चुकीची प्रोडक्ट्स आपल्याला विकली जातात आणि फायनान्शियल मार्केट्स ही त्याला अपवाद नाहीत. म्हणजे परवाच झालेलं उदाहरण अत्यंत ताजं आहे, त्याचा मी इथे जरूर उल्लेख करेन की एका बँकेमध्ये एक 90 वर्षाच्या स्त्री ग्राहकाला 99 वर्ष मुदतीची आणि 2124 साली मॅच्युअर होणारी एक जीवन विमा पॉलिसी विकण्यात आली, जिचा प्रीमियम 2 लाख रुपये होता. अरे बापरे. आणि मग साहजिकच नंतर खूप मोठा गोंधळ उडाला. त्या स्त्रीच्या कुठल्या तरी नातेवाईकांनी ही पॉलिसी आणि सगळे पेपर्स हे समाज माध्यमांमध्ये व्हायरल केले आणि खूप मोठा गोंधळ झाला. आणि त्याच्यानंतर मग बँकेने आपल्या सगळ्या झालेल्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी ती पॉलिसी रद्द करून त्या बाईंना पैसे परत दिले. या प्रकरणापुरता तो मुद्दा निकालात निघाला असला तरी अशा गोष्टी सार्वत्रिक आहेत, सतत होताना दिसतात. याच्यामध्ये सरकारी बँका आहेत, खाजगी बँका आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा अन्य ठिकाणी सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पादनांचं चुकीच्या पद्धतीने विक्री केली जाते आणि ग्राहकांच्या गळ्यामध्ये अशी प्रोडक्ट्स मारली जातात. ग्राहकांनी सुद्धा याच्यामध्ये थोडंसं जागरूक राहायला पाहिजे आणि ग्राहकांनी सुद्धा जरी एखादा समोरचा मनुष्य कितीही विश्वसनीय वाटत असला किंवा ओळखीचा असला तरी सुद्धा खरंच तो विकत असलेल्या आर्थिक उत्पादनाची आपल्याला गरज आहे का हे तपासून बघायला पाहिजे. 4 चौकस प्रश्न समोरच्या माणसाला विचारले पाहिजेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे प्रोडक्ट हवंय की नको याचा निर्णय घेऊन ते प्रोडक्ट घेतलं पाहिजे. या सगळ्या विक्रीच्या मुळाशी अगदी उघड आहे की बहुतेक वेळा कमिशन हा मोठा घटक असतो आणि त्यामुळे मी माझ्या सर्व श्रोते वर्गाला असं सांगू इच्छितो की थोडंसं भीड न बाळगता याही प्रश्नाचा एकदा खुलासा, मग भले आपल्याला प्रोडक्ट विकणारी समोरची व्यक्ती एखादा नामांकित गुंतवणूक सल्लागार असेल, एखादी बँक असेल वा आपल्या परिचर्यातली एखादी व्यक्ती असेल, आपण बिना दिक्कत भीड न बाळगता, संकोच न बाळगता ह्या गोष्टीचा खुलासा करून घ्यायला हवा की हे प्रोडक्ट आपल्याला विकल्यामुळे समोरच्या एजन्सीला किती कमिशन मिळणार आहे आणि जर ते कमिशन अवास्तव असेल, ते कमिशन 1.5 किंवा 2% जास्त असेल तर समजून चालायला हरकत नाही की हे प्रोडक्ट विकल्यामुळे आपलं फायनान्शियल प्लॅनिंग होत नसून समोरच्या ॲडवायझरचं फायनान्शियल प्लॅनिंग होत आहे. हां, ॲक्च्युली ह्याच प्रश्नाकडे मी आत्ता येत होते की आत्ता तुम्ही जे म्हणलात की पर्सनल लेवलवर तर प्रत्येकाने खातरजमा करून घेतलं पाहिजे की हा प्रॉडक्ट आपल्यासाठी योग्य आहे किंवा कसं, पण आरबीआयने ह्याकरता कोणती पावलं उचललेली आहेत? येस, आरबीआय, मला खूप अभिमान वाटतो की आपली जी मध्यवर्ती रिझर्व्ह बँक आहे ही कायमच छोट्या, सामान्य आणि थोड्याशा अज्ञानी गुंतवणूकदारांच्या बाजूनी उभी असते आणि असे प्रकार होऊ नयेत किंवा अशा कोणत्याही प्रकारात आपल्यासारख्या छोट्या गुंतवणूकदारांना फटका बसू नये याची वेळोवेळी आरबीआय काळजी घेत असते आणि वेळोवेळी अधिसूचना जारी करत असते. आत्ता परवा एक 4 दिवसापूर्वी वेगवेगळ्या अधिसूचना आरबीआयने जारी केल्या आणि त्यामधून त्यांनी छोट्या गुंतवणूकदारांचं हितसंरक्षण करण्याचा जोरदार प्रयत्न केला. यातला पहिला भाग जो असा आहे की अलीकडे आपण खूप ऐकतो की डिजिटल अरेस्ट करण्यात आली, एटीएमचे फ्रॉड करण्यात आले, काहीतरी SMS किंवा काहीतरी ईमेल पाठवून तुमच्याकडनं पिन मागण्यात आली आणि त्यातनं मग बँकेतले पैसे काढण्यात आले. अशा डिजिटल आणि सायबर अपराधांचा आता खूपच जास्त बोलबाला आहे आणि अनेक वेळा वेगवेगळी नवनवीन कृत्या लढवून हे सगळे जे फ्रॉडस्टर्स आहेत हे अनेक वेळा त्यातही त्यांचा उद्देश हा ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणे हा जास्त असतो, तर त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक हे फसवले जातात. याच्यामध्ये कोण चूक कोण बरोबर हा मुद्दा जरी थोडा वेगळा
वेगळा ठेवला तरी आरबीआयने आता एक असा प्रस्ताव विचाराधीन घेतलेला आहे की असा कोणताही डिजिटल अपराध घडला, एखादा ATM फ्रॉड झाला, एखादी डिजिटल अरेस्ट झाली आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या माणसाचं नुकसान झालं तर ते नुकसान मर्यादित ठेवता येईल का, किंवा त्या झालेल्या नुकसानाची जबाबदारी दुसऱ्या कुठल्या मध्यवर्ती यंत्रणांवर टाकण्यात येईल का, आणि अशा फसगत झालेल्या माणसांना विमा संरक्षण देता येईल का. येणं केनं प्रकारेनं अशी फसगत झाल्यास पूर्ण फटका त्या व्यक्तीला बसू नये याच्यासाठी आरबीआय प्रयत्नशील आहे. अर्थात आरबीआयचे हे जे काही प्रपोजल्स आहेत हे अजून पूर्णत्वास गेलेले नाहीत, तर त्याच्यावर त्यांनी विविध संस्था किंवा गुंतवणूक संघटना आणि काही व्यक्ती यांच्याकडून प्रतिक्रिया मागवलेल्या आहेत. पण आरबीआय त्या दृष्टीने निश्चितपणे विचार करत आहे आणि अशा डिजिटल सायबर फ्रॉड्समधून झालेलं सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं नुकसान मर्यादित कसं राहील याकरता आरबीआय प्रयत्नशील आहे. हा आरबीआयने उचललेल्या पावलांमधला पहिला भाग झाला. या व्यतिरिक्त आरबीआयने दुसरा पण एक मुद्दा विचारार्थ घेतला, तो म्हणजे मी जी आता पहिल्या प्रश्नामध्ये ज्याचा उल्लेख केला की चुकीची प्रोडक्ट्स ही विकली जातात, बँकांमधूनही ही विकली जातात असं आढळून आलेलं आहे. तर अशी विकली जाऊ नयेत याच्यासाठी सुद्धा आरबीआयने स्पष्ट शब्दात कडक सूचना दिलेल्या आहेत. आरबीआयच्या नवीन सूचनांमध्ये असं म्हटलेलं आहे की जर एखाद्या बँकेमध्ये एखादी विमा विषयक योजना ग्राहकांना विकली जात असेल तर त्याच्यासाठी अतिशय जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट म्हणजे विमा विकणारे जे विमा कंपनीचे प्रतिनिधी आहेत ते कोणत्याही स्वरूपात बँकेचे नोकर आहेत किंवा बँकेकडून ती पॉलिसी विकली जाते असं ग्राहकाला वाटायला नको. त्याच्यासाठी त्यांची वेगळी व्यवस्था करा. नंतर त्यांचे सेट्स ऑफ डॉक्युमेंट्स वेगळे असतील असं पहा. प्रत्येक गोष्टीसाठी ग्राहकाकडून एक संमतीपत्र घ्या. त्याच्यामध्ये ग्राहकाला हे प्रोडक्ट अतिशय व्यवस्थितरित्या समजलंय असा खुलासा त्यांच्याकडून लेखी स्वरूपात घ्या अशी स्पष्ट सूचना दिलेली आहे. हे प्रोडक्ट हे विम्याचं प्रोडक्ट आहे, हे बँकेचं प्रोडक्ट नाही हे सांगण्याची जबाबदारी बँकेवर आहे. हाही त्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा जर एखादं प्रोडक्ट अशा पद्धतीने पुरेशी माहिती न देता विकलं गेलं तर त्या प्रोडक्टमुळे जर फसवणूक झाली असं त्या ग्राहकाला वाटलं तर अशा पद्धतीने बँकेतून वळते केले गेलेले सर्व पैसे बँकेनी त्या ग्राहकाला परत द्यावेत अशा प्रकारची स्पष्ट सूचना आरबीआयने दिलेली आहे. या व्यतिरिक्तही बँकेनी असे प्रोडक्ट्स विकताना स्वतःच प्रथम काळजी घ्यायला पाहिजे की हे प्रोडक्ट्स चुकीच्या पद्धतीने विकले जात नाहीत असंही रिझर्व्ह बँकेनी या बँकांना पाठवलेल्या परिपत्रकात म्हटलेलं आहे. याच्यामुळे इथून पुढे बँकांना अशा प्रकारची जी आक्रमकपणे विमा उत्पादनं आणि बाकी म्युच्युअल फंड्स किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अशी प्रोडक्ट्स ही विकली जातात. अशी प्रोडक्ट्स विम्यामध्ये जनरली युलिप्स विकल्या जातात. म्युच्युअल फंड्स घेताना जनरली NFOs म्हणजे न्यू फंड ऑफर्स विकल्या जातात. या सगळ्याचा पुन्हा एकदा मी सांगतो की संबंध हा जास्त कमिशन मिळवणे असा असतो. तर अशी चुकीची आर्थिक प्रोडक्ट्स इथून पुढे विकली जाणार नाहीत या दृष्टीने आरबीआय काळजी घेते. त्याचे परिणाम लवकरच आपल्या समोर येतील अशी मी आशा बाळगतो. आणखीन एका मुद्द्यावर पण आरबीआयने लक्ष घातलेलं आहे ते म्हणजे लोन रिकव्हरी एजंट्स आणि बाकी सगळ्या गोष्टी. अनेक वेळा असं होतं की लोन मिळावं यासाठी प्रचंड प्रमाणावर मार्केटिंग केलं जातं. लोन घ्यावं याच्यासाठी ग्राहकांचा पाठपुरावा केला जातो. त्याला बळी पडून अनेक वेळा गरज नसताना किंवा अनेक वेळा फ्लॅट रेट सारख्या चुकीच्या कल्पनांना बळी पडून लोक कर्ज घेतात आणि कर्ज घेतल्यानंतर काहीतरी अशी परिस्थिती उद्भवते जशी की मध्ये कोविड सदृश्य परिस्थिती उद्भवली. तशा अडचणी येतात. एखादा हप्ता ग्राहक देऊ शकत नाही, 2 हप्ते देऊ शकत नाही आणि त्याच्यानंतरचा जो लोन रिकव्हरी एजंट्सचा त्रास आहे तो बऱ्याच ठिकाणी दृष्टीपथात येतो. अशा वेळेला ह्या ज्या लोन देणाऱ्या एजन्सीज आहेत त्याच्यामुळे केवळ बँक्स नाहीत तर खाजगी NFBC जास्त अधिक प्रमाणात कार्यरत आहेत. हे लोक ह्या लोन घेणाऱ्या कर्जदारांना खूप जास्त प्रमाणात त्रास देतात, त्यांचा उपमर्द करतात, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या लोकांना त्रास देतात, त्यांनी कर्जापोटी घेतलेल्या वस्तू जप्त करून आणतात. अशा बऱ्याच गोष्टी आढळून आल्या. त्या संदर्भात सुद्धा आरबीआयनी गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत. आरबीआयनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की असं लोन जर 1-2 हप्ते रिकव्हर होऊ शकलं नाही तरी सुद्धा कर्ज देणाऱ्या संस्थांनी अतिशय काळजी घेतली पाहिजे. त्यांचे हे जे लोन रिकव्हरी एजंट्स आहेत ते पूर्णपणे प्रशिक्षित असणं आवश्यक आहे. या लोन रिकव्हरी एजंट्सनी आपल्या वागण्यामध्ये सभ्यता पाळणं आवश्यक आहे. लोन रिकव्हरी एजंट्सनी आपलं कर्ज घेतलेल्या व्यक्तीबरोबर वा त्यांच्या कुटुंबियांबरोबर झालेलं संभाषण रेकॉर्ड करावं अशी ही सूचना आरबीआयने केलेली आहे. घरी जाताना सभ्यता पाळावी. त्यांची पूर्वकल्पना घेतल्याशिवाय एखाद्या कर्जदाराच्या घरी जाऊ नये. एका विविक्षित वेळानंतर म्हणजे रात्री
उशिरा व पहाटे अगदी सकाळी अशा पद्धतीने कर्जदारांच्या घरी जाऊ नये अशा तऱ्हेच्या मार्गदर्शक सूचना सर्व लोन रिकव्हरी एजंट्सना आणि कर्ज देणाऱ्या संस्थांना आरबीआयने दिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त एखाद्या कर्जदाराच्या घरी जर काही दुर्घटना घडली असेल वा एखाद्या कर्जदाराच्या घरी जर एखादं लग्नासारखं शुभ कार्य चालू असेल तर अशा कोणत्याही प्रकारच्या स्थितीत त्या कर्जदाराला मानसिक त्रास देऊ नये वा त्याचा सामाजिक उपमर्द होईल अशा पद्धतीचे कोणतीही कृती करू नये अशी सूचना सुद्धा लोन रिकव्हरी करणाऱ्या एजंट्सना आणि लोन देणाऱ्या संस्थांना आरबीआयने दिलेली आहे. या सर्व परिपत्रकांचा एकत्रित परिणाम म्हणून ग्राहकांना संरक्षण मिळेल, ग्राहकांना चुकीची उत्पादनं विकली जाणार नाहीत, ग्राहकांना होणारा अनावश्यक त्रास कमी होईल आणि बाकी ग्राहकांच्या हितांचं संरक्षण होईल असा आरबीआयचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. अर्थात ग्राहकाच्या बाजूने सुद्धा ह्या सर्व गोष्टी करताना विचार करून ही सगळी उत्पादनं आपण विकत घ्यावीत. कर्ज मिळतंय म्हणून घेऊ नये किंवा एखादं प्रोडक्ट विकलं जातंय आणि काहीतरी खूप रोजी पिक्चर आपल्याला त्याच्यामधलं दाखवलं जातंय म्हणून ते घेऊ नये, तर पुरेशी सजगता बाळगावी. ह्या ग्राहकांचाही महत्त्वाचा भाग त्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. रिझर्व्ह बँकेने आणखीन एका विषयाबाबत सुद्धा काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत आणि ते क्षेत्र आहे लेंडिंग बद्दल. साधारणपणे हल्ली काय झालंय की हल्ली शेअर बाजारामध्ये व्यवहार करणाऱ्या वर्गाची संख्या वाढलेली आहे आणि या शेअर बाजारामध्ये व्यवहार करत असताना मार्जिन फंडिंग नावाचा एक मुद्दा असतो. म्हणजे तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील तरी आम्ही तुम्हाला पैसे देतो आणि ते पैसे वापरून तुम्ही शेअर्समध्ये ट्रेड करा अशा पद्धतीचा कल हल्ली वाढीस लागलेला दिसतो. ह्यातून बऱ्याच वेळा सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे हात पोळले जातात, सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं नुकसान होतं. पुरेशी माहिती नसताना शेअर बाजारामध्ये कर्जाऊ पैसे घेऊन व्यवहार करणं हा तितकासा काही खूप प्रोत्साहन द्यावं असा विषय नाही, हे आरबीआयच्या लक्षात आलं आणि आरबीआयने त्याच्यामुळे ह्या क्षेत्रात सुद्धा काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या. आता इथून पुढे जे शेअर ब्रोकर्स आहेत किंवा जे मार्केट मेकर्स त्यांना म्हणतात अशी जी लोक आहेत यांना छोट्या गुंतवणूकदारांना द्यायच्या कर्जामध्ये थोडेसे बंधनं घालण्यात आलेली आहेत. तुम्हाला जर एखाद्या शेअर्सच्या बाबतीत शेअर्स तारण ठेवून कर्ज घ्यायचं असेल तर त्या शेअर्सच्या 40% हेअरकट म्हणजे शेअर्सच्या मूल्यांच्या फक्त 60% जास्तीत जास्त कर्ज मिळेल असं आरबीआयने सांगितलेलं आहे. तसंच मोठ्या ब्रोकर्सना सुद्धा मार्जिन ट्रेडिंग किंवा प्रोप्रायटरी ट्रेडिंग नावाच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत की ज्याच्यामधून सट्टेबाजीला थोडासा प्रोत्साहन मिळतं आणि छोट्या गुंतवणूकदारांचं नुकसान होतं असे ट्रेड्स त्यांनी टाळावेत याच्यासाठी त्यांना सुद्धा काही बंधनं घालण्यात आलेली आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे पूर्ण माहिती न घेता शेअर बाजारामध्ये होणारे व्यवहार आहेत की ज्यातून धोकादायक स्थिती उद्भवू शकते, सर्वसामान्य मनुष्य आपले पैसे गमावू शकतो, अशा ट्रेड्सवर थोडंसं नियंत्रण यायला मदत होईल असं या क्षेत्रातल्या म्हणजे शेअर बाजाराविषयक क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मत आहे. धन्यवाद सर. ऍक्च्युली आरबीआयने घेतलेले बरेचसे निर्णय किंवा आरबीआयची मार्गदर्शक तत्व ह्याच्याबद्दल तुम्ही अत्यंत डिटेल आपल्याला आता माहिती दिलेली आहेत. त्यामुळे कोणत्याही गुंतवणूकदाराची फसगत होऊ नये याकरता आपल्याला बरेच मार्गदर्शक सूचना मिळालेल्या आहेत. तर श्रोते हो, आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कळवा. अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले, प्रसारण सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय तनुजा जावडेकर, निवेदन गौरी देशमुख.